इधर चल रही बोले गाड़ी वाला 2 दिनों से मैंने ठीक से खाना नहीं खाया है और मैं इस दावत का भरपूर फायदा उठाऊंगा। आस्ते चला वहाँ भाई, आस्ते चला भाई। कोण रे कोण जिरली जिरली चल अजून वर जायचं ते बघ कुठं पोचले पोट कमी होईल चल चलो भाई थांबायचं नाही आता थांबायचं नाही चालूच आहे जा 2 मिनिटं पण नाही चढलाय तर हिला आपापशी लागली चल चल नाही तर ठेवू तुला इथंच कुठून गेले ते या काढू का तुझी ऐक गो चल इथून चल चढ सरळ हा चल इथून ते तिकडून गेले मला वाटतं इथून आहेच नाही इथून गेले काय नाही इथून काहीच रस्ता चुकलो आम्ही कुठे अरे कुठे कुठे गेले अच्छा त्या साईडला आहे अरे चल चल असं चल अरे असं शॉर्ट होतात माहितीये का चुकलो का गेलो होतो आता दुसऱ्या रस्त्याला याच्यामुळे होते या हापशीमुळे दमतोय 2-2 मिनिटाला चला रे लवकर उदित होते ना शाहरुख येऊ दे शाहरुख अजून प्यायला बसलाय शाहरुख प्यायला बसलाय पण की यादे गाणं काहीच नाही माहिती घामटा काढला ऋषीनी बाई दाखवतो काय काय गाव निघालाय किती किलो असतील 2, 3, 4, 5 हा गाईच कोकम आहे हा फोडून बी आतमध्ये ही बी पण घेतात ना रे बी पण विकतात ऋषी डॉक्टरने सांगितलं की बी दवाखान्यात औषधामध्ये यूज करतात कोकम काय बी आहे ना ती पण ही बी आहे आणि हा कोकम असतो मित्रांनो हा असा जर गोड कोकम बनवायचा असेल तर याच्या साखर टाकून बनवून ठेवायचा असतो अच्छा तो गोड कोकम असं बनवतात हा कोकम याच्यामध्ये साखर लाल झाले साखर टाकायची असते याच्यामध्ये असं खाऊ नाही शकत ना तो असं नाही खाऊ शकत कोकमचं सरबत कोकणातले प्युअर कुडाळ काळसे गावातले औदुंबर कांबळे हे बघा त्यांनी आम्हाला प्युअर स्पष्टीकरण दिले एकदम माहिती दिली आम्हाला माहिती या गावातलाच आहे कोकणातलाच आहे काठी घे इकडे मित्रा ओय स्टार्टिंगलाच चुकला चल पुढे चल तू आज कल हम अपनी दुआओं का असर देखेंगे तीर नजर देखेंगे पण पुढे चालू चकलीवर बारिश तुटत आली रे चप्पल दुसरी पण झालं मित्रांनो चाललो आता 10-15 गेले कोकम काढलेत
बसलाय आम्हाला बोलून हे कोणतं इथं जागा घेतो आणि इथं लाव कोकम. खायला आणि जांभळं करवंद सोलकढी आणि काय कोको सरबत आणि आपलं काय हे चिकन मटन हॉटेल टाकतो तुम्हाला खायला येतो. हॉटेल पण टाक. लय भयानक हालत होते भाई. कोकम काढताना जे भाव करतात ना, कोकम अजून 10 कमी द्या, 100ला द्या, 150 कमी द्या. हेच अरे व्हिडिओ कधी काढणार संपलं. काजू दिलेत मी लक्षात ठेव. बेकार हालत होते. जे लोक भाव करतात ना, 150ला काय 100ला द्या. आता ते कोकम काढले, त्यांना घरी जाऊन फोडणार आणि फोडून त्यांना सुकवणार, मग 3 दिवस जाळणार, मग ते मार्केटमध्ये जाणार. खूप मेहनत आहे. आम्ही एका दिवसात थकलोय. आता खाली उतरलंय. अवतार बघा गाईस, बरं घामाघूम झालाय. चल आपल्या जागेवर अतिक्रमण आहे का कोण? हा देव कोणतरी आहे. कोण रे? कोण? हा पहिला आम्ही कोकम काढत होतो. कोकम आमच्या बागेत येऊन आहे ना, कोणीतरी कोकम काढलेत बघा. त्याला कोणाचे तरी कोकम होते. आम्ही रस्त्यात येत होतो, आमच्या बागेत येऊन कोणतरी कोकम काढलेत. शाळा केले कोणीतरी. बघू थांबा, कोणी कोकम काढलेत. कोणतरी आहे इथं. तसे काय बोलत नाही, पण नसतात काढायचे. बघू थांबा कसं काय ते. आपल्या झाडावरचे होते. त्यांचा पण भाग आहे तिथं. खातोय तू? नंतर घरी घरी जाऊन खाणार आहे तो. आता कापून दे मीठ लावून. अरे काढशील बस मध्ये. आंबे घ्यायला यायचे. आंबे काय दर ही चावी दर. अरे काय आंबे घ्यायला आलो होतो. कोणता गाव बोला तो? पराड. आंबे घ्यायला आलोय. आंब्याची बाग आहे अख्खी. डायरेक्ट गोडाऊन मध्ये एंट्री केली आम्ही. सर्व आंबेच मॅन्युफॅक्चरिंग. डायरेक्ट वेअर हाऊसला आलो.
2 3 2 ते आंबे पडले पाहिजे ते आंबे उद्या उद्या आंबे बघा मी आता तुम्हाला आंबे दाखवतो मालवणला थांबा. आहे. डायरेक्ट मी इथे झालो ना कोकणामध्ये. हा, मालवणला आहे. मी येते तुम्हाला नाही ठीक आहे नाही चालेल हा काय वास येतोय एक नंबर. बोलू